गुड मॉर्निंग. आज आहे सॅटरडे आणि आज आहे इथे रक्षाबंधन. इंडियामध्ये काल झालं रक्षाबंधन. आम्ही इथल्याप्रमाणे करतो कारण मग मुहूर्त पण तसंच असतो. त्यामुळे तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा. आता आमची सकाळी आंघोळ वगैरे झाली. अनिकेत नाही आहेत घरी, अनिकेत गेले ड्रायव्हिंग लायसन्सच्या अपॉइंटमेंटसाठी. आणि आज बाहेर छान आहे, क्लायमेट एकदम वॉर्म आहे, म्हणजे थोडी सनलाईट आहे. तर आता ह्या दोघींना पण मी आंघोळ वगैरे घालून त्यांना फ्रेश केलं आहे, कारण त्या पण दोघी बहिणी पण राखी बांधतातच. तो दरवर्षी लहानपणापासून त्या दोघी राखी बांधतात. तर आता त्या दोघींना पण रक्षाबंधनासाठी रेडी केलं आहे. तर तुम्हाला दाखवते. अनिका, भूमिका इकडे या. तर ह्या बघा, ह्या दोघी पण रेडी झालेल्या आहेत. भोवी थोडीशी नाखुश आहे. कारण काय झालं भोवी? Because Anika only has her Indian. भूविकाला मिळाले नाही आहेत इंडियन वेअर. ॲक्च्युली तिचे सगळे पॅकिंगमध्ये गेले आणि आम्ही निघत होतो तर माझ्या फ्रेंडने हा ड्रेस हिला दिलेला होता. तर मग मी म्हटलं की मग तेव्हा पॅकिंग, मग माझ्या लक्षात आलं की अरे आता रक्षाबंधन आहे, मग हा मी वर ठेवला. पण भूवीकडे नाही आहे. तर त्यामुळे ती थोडी नाखुश आहे. तिच्याकडे खूप सारे इंडियन वेअर आहेत. मी दरवेळी इंडियाला जाते तेव्हा खूप छान छान इंडियन आलेली इथे बॅकयार्डमध्ये ह्या दोघांचे फोटो घ्यायला. दोघांचे पण फोटो घेतले ना. चला आता तयारी करते मी रक्षाबंधनाची. असे रक्षाबंधन किंवा कोणताही सण असेल तर आपल्याला खूप आठवण, इंडियाची रोजच आठवण येत असते. पण मला आता जवळजवळ राखी बांधून 6 वर्ष झाली असतील. स्वतः समोर असून राखी बांधणं वेगळं आणि इथून पाठवणं वेगळं. मी पाठवली आहे राखी, पण इथे स्वतः तिथे जाऊन बांधणं वेगळं. आता मला खूप झाली, आता 6 वर्ष मी नाही राखी बांधली आहे. चला, तर आता मी बनवते पोहे ब्रेकफास्टसाठी आणि पोहे वगैरे बनवते. रक्षाबंधन करू आणि मग बघू कुठेतरी जाऊ बाहेर. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. तर हे जे थाळी आहे ती मी येतानाच घेऊन आलेली होती. ही माझी राखी आहे जी गणपती बाप्पाला बांधण्यासाठीची. आणि हे अनिकेतच्या बहिणीने हे पाठवलेलं होतं याच्यामध्ये पार्सलमधून. पार्सल मीन्स राख्या सेंड केलेल्या होत्या, त्याच्यासोबतच हे पण होतं. तर हे छान आहे. पण ही हळद पिंजर, हो पण हे मागू का यांच्याकडे लायटर. हो बघा, पण हे खूप छानच मस्तच आहे, म्हणजे बघून खूप छान वाटलं. त्यावेळी ताईने पाठवलं हे ना. ती दरवर्षी पाठवते. जेव्हापासून आम्ही US ला आलोय तेव्हापासून दर रक्षाबंधनाला ती राखी नक्कीच पाठवते. तर ही बघा, राखीची थाळी रेडी झालेली आहे. इथे अनिकेतच्या ज्या बहिणीने राख्या पाठवल्या आहेत ताईने त्या पण मी इथे ठेवल्या आहेत. आणि इथे सगळं सेट करून ठेवलेलं आहे. फक्त आता काहीतरी गोड म्हणून आम्ही मिठाई आणायला विसरलो, माहिती नाही ते जवळ कुठे मिठाईचं दुकान आहे ते. तर आता मी चॉकलेट ठेवेन. आणि ह्या दोघी मी गणपतीला बांधणार, ती पण राखी आहे. आणि अनिकेतला पण भुवी आणि अनिका बांधतात, कारण वडिलांना पहिली राखी बांधायची असते. आम्ही कधी बांधली नाही लहानपणी, पण आता मला हे समजलं की सगळीजण वडिलांना राखी बांधतात. कारण राखी म्हणजे काय असतं, जो आपलं रक्षण करतो त्याला आपण राखी बांधतो. तर मेन म्हणजे वडील आपलं रक्षण करतात लहानपणापासून आणि भाऊ. तर मग वडिलांना राखी सगळीच बांधतात. पण मला लहानपणी मला माहिती नव्हतं हे, तर मी नाही कधी बांधलेली. आणि मला पण सक्की आत्ते नाही, पण मी म्हणजे माझ्या बाबांना बहीण नाही आहे सक्की. तर पण मला कधी मला कोणी सांगितलंच नाही बांधतात. सो चला आता आम्ही रक्षाबंधन करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं ह्या दोघी रक्षाबंधन करतात. ते सकाळपासून रेडी आहेत.
भुवी आणि अनिका. अनिका 6 महिन्याची होती आय थिंक. नाही 6 नाही, अनिका 3 महिन्याची पण नाही हो. अनिका ऑगस्ट. अनिका पहिलं रक्षाबंधन अनिकाचं कधी झालेलं होतं त्यावेळी अनिका किती 12 ऑगस्टला झाली. आणि 1 महिन्याची पण नव्हती पूर्ण. तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, पण आता तो ह्याच्यात असेल आर्टिस्ट मध्ये. पण हा अनिका 1 महिन्याची पण नसेल त्यावेळी त्यांचं पहिलं रक्षाबंधन झालेलं. तर चला आता ह्या दोघींना बघतो. आधी ईस्ट वेस्ट कोणती साईड आहे ती कंपासने, आणि त्याच्यानंतर मग हे करतो. कशी म्हटलं मिठाई नाही आहे, तर अनिकेतलाच कसं तरी वाटायला लागलं. बोलले की इथे बघतो मी. नेटवर बघितलं तर जवळच कुठेतरी होतं मिठाईचं शॉप. तर आता अनिकेत गेलेत आणायला. ह्या साईडला ईस्ट वेस्ट होतं. इकडे काही इथे देवारा वगैरे नाही आहे, कारण तुम्ही बघितलं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी एक फोटो माझ्यावर घेऊन आली आहे. बाकी सगळे बाप्पाचे फोटो पार्सलमध्ये गेले आहेत. तर आता मी ईस्ट वेस्ट असं काढलं तर तुम्हाला दाखवते मी काय जुगाड केलाय. बाप्पांना पण इथेच बसवलं. आता अनिकेत आले आणि मिठाईचं दुकान खूप लांब होतं. तर हे बघा, हे मिठाई घेऊन आलेत आता. तर आता मी इथे ठेवते. असं मी सेटअप केलं इथे छोटंसं. तर इथे माझ्या दोन्ही मुली एकमेकींना राखी बांधतायत. अनिका जिथून झाली तेव्हापासून भुवी तिला राखी बांधते आणि ती भुवीला राखी बांधते. आणि असं काही नाही आहे, भाऊ नसलं तरी चालतं, पण बहिणी पण एकमेकांचं रक्षण करू शकतात हेच आम्ही त्यांना शिकवतोय. आणि नुसतं राखी बांधलं म्हणजे झालं नाही, तर एकमेकांची तेवढीच केअर घेतली पाहिजे हे आम्ही भुवीला सांगत असतो. अनिका तर अजून लहान आहे. रक्षाबंधनचं महत्त्व काय आहे हे तिला मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि अनिका इथे बघू शकता खूप खुश आहे. तिला एवढं काही समजत नाही आहे, पण ती ह्याच्यामध्ये खुश आहे की काहीतरी इथे वेगळं होत आहे आणि आपल्याला दीदीला पण जसं दीदी करते तसं आपल्याला करायला मिळतंय, यातच ती खुश आहे. प्लीज स्माइल. आणि आता दीदीला ओवा हातात घ्या आणि ओवा. थांबे हळू हळू. हा हळू. हा हा. आता तुम्ही दोघांनी असा हात करा आणि फोटो घ्या. आता भुवी आणि अनिका इथे जी पहिल्यांदा अनिकेतला स्वतः राखी बांधतायत. गेल्या वर्षीपासून मी तिला सांगितलं, जेव्हापासून मला कळलं की वडिलांना आपण राखी बांधू शकतो तेव्हापासून भुवीला मी सांगितलं की पप्पांना राखी बांधायची. तर भुवीने ती बांधली. त्यानंतर माझ्या ननंद म्हणजे अनिकेतच्या बहिणीने जी राखी पाठवली होती तीही त्यांना बांधली. आणि अशा प्रकारे छानपैकी रक्षाबंधन साजरं केलं. हा बघू शकता इथे आलेला आहे बनी. तर आम्ही आता अशीच थोडी रक्षाबंधन वगैरे केलं आणि आता आम्ही अशीच थोडी बाहेर निघालोय. घरात बसून खूपच कंटाळा होतो, जो वाटतो एकदम असं डिप्रेस व्हायला होतं, कारण काही समजत नाही बाहेर काय चाललंय ते. आणि इतकं बाहेर छान क्लायमेट आहे, पण तिथे बसून खरंच कोण नाही राहू शकत. असं वाटतं की काय बाहेर प्रकाश नाही आहे, काय नाही आहे, इतकं असं डिप्रेस फील झाल्यासारखं वाटतं. मग अनिकेतने बोलले की चला आपण कुठेतरी जाऊया, असंच बाजूला काय आहे काय ते बघूया. तर आता आम्ही जात होतो तेव्हाच मला तिथे दिसला बनी. गेला तो अनिकेत, तो तिकडच्या जंगलात गेला. येईल तो नंतर. तिथेच ठेवा ना, तो खात होता तिथे. हा तुम्ही रोज सांगत होता ना मला, कोणतरी इथे जात उड्या मारत. हा मग इथे असणार ते बनी. दोनदा बघितलं. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Actually, आता
आम्ही कार पार्क केली, पार्किंगच भेटत नव्हतं, तर आता आम्ही आलो इथे व्हाईट रॉक बीच पियरला. तो चला आता बघूया. आणि खूप छान वाटतं इथे, एकदम मरीन ड्राईव्हची फिलिंग येते. मला मरीन ड्राईव्ह म्हटलं आहे त्यांनी इथे. ॲक्च्युली मरीन ड्राईव्ह सारखंच आहे. मला आता आतून बघूया आपण. पण इथे खूप सारे असे आईस्क्रीमचे इथे ना स्टॉल्स आहेत. आईस्क्रीमचे शॉप्स आहेत, खूप मोठे मोठे आहेत इथे. जिलॅटो आणि हे बघा वोटेड बेस्ट आईस्क्रीम. हे जाताना ट्राय करूया. हे काय आहे? बघू शकता इंडिया चाट हाऊस शॉप आहे. कबाब तिथे जाऊन येऊया, तोपर्यंत होईल त्यांचं रेडी. आत्ताच चालू केलंय वाटतं. इथे थोडे जण हे मरीन ड्राईव्हच आहे कांचू. हे बघ, हे सगळं पूर्ण मरीन ड्राईव्हच नाव दिलंय बघ. पूर्ण असंच आहे, फुल वॉक आहे लॉंग पर्यंत. आणि मस्त आहे पाणी, म्हणजे शांत आहे वॉटर. नाही असं नाही, असं क्यू मध्येच आहे. हो हो हो, क्वीन्स नेकलेस टाईप नाही, पण नाव तर नाही दिलंय, पण मरीन ड्राईव्ह दिलंय असं वाटतंय. क्वीन नेकलेस टाईप. हो हो हो. ते बघ तिथे पियर आहे बुईची. पियर खूप लॉंग आहे पण. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase. तर व्हाईट रॉक बीच हे ब्रिटिश कोलंबियामधील सर्वात सुंदर बीचपैकी एक बीच आहे. आणि इथला जो हा पियर आहे तो कॅनडातला लॉंगेस्ट पियर म्हणून मानला जातो. तुम्ही इथे वाचू शकता, इथे लिहिलेलं आहे बघा, कॅनडाज लॉंगेस्ट पियर. आणि व्हाईट रॉक हे नाव इथल्या मोठ्या खडकामुळे पडलेलं आहे. आणि आजही खडक बीचवर एक पर्यटकांचं आकर्षण मानलं जातं. आणि इथला जर सूर्यास्त आहे अगदी स्वप्नासारखा, सोनसळी प्रकाश पाण्यावर पसरतो आणि आकाशात लाल केशरी रंगाची उधळण होते. पण आम्हाला आज सूर्यास्त बघायला नाही मिळाला आहे, कारण मुलं एकदम कटकट कटकट करत होती, त्याच्यात नाही बघायला मिळाला. आणि इथे चालताना बाजूवरनं सिगल पक्षी उडत असतात, कधी लाटांचा गोड आवाज कानावर पडतो. आणि इथे व्हाईट रॉक फक्त फिरण्यासाठी नाही, तर मनाला एक शांतता देण्यासाठी, आपण स्ट्रेसमध्ये असू, डिप्रेस वाटत असेल, तिथे जाऊन खूप छान वाटतं. आणि इथे बघू शकता इथलं जे आकाश आहे ते खूप निळं आणि दुसरीकडे शांत समुद्र. आणि मध्ये असं वाटतंय की आपण एक निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजे निसर्गाचं सुख अनुभवतोय. खूप छान वाटलं. आणि इथेही बघू शकताय मुलं कशी किती उंचावरून हे लोक त्या समुद्रामध्ये उड्या मारतायत ते. पण खरंच एवढा शांत समुद्र आहे हा, तिथे गेल्यानंतर खूप छान रिलॅक्सिंग वाटत होतं. आणि हा बघू शकताय जो मी मगाशी बोलली व्हाईट रॉक, जो म्हणजे व्हाईट रॉक जे आहे तर ते आहे. ते मरमेड स्विम करते ती बघ. कुठे आहे मरमेड? येस ती बघ अनुभवी. लुक ॲट हर. आय थिंक तिथे तो व्हाईट रॉक आहे पुढे, तो बघूया, ज्याच्यामुळे ह्याला या व्हाईट रॉक बीचला त्याचं नाव दिलेलं आहे, व्हाईट रॉक. आणि हे मस्त आहे ना, बाजूने ट्रेन. अजून ट्रेन तर नाही दिसली, मग अशी तेच म्हणत होतो की ट्रेन आली तर चांगलं होईल. बघू काय आहे बुवी. स्नो बर्ड सीन काय आहे इन व्हाईट रॉक स्काय. सो इथे खूप आय थिंक स्नो बर्ड्स येतात. अँड फ्लाईट्स आहेत एअरफोर्सच्या, एअर कॅनडाच्या. चाललोय मेन व्हाईट रॉक आहे ते बघण्यासाठी. बघूया चला काय आहे तिथे. ते लोक तर दिसत होती लांबून. व्हॉट? वेअर? हो, दिसलं का तुला? ओके, गोवीला दिसलं इथून व्हाईट रॉक. पण छान आहे, मस्त वाटतंय, वेदर पण छान आहे. हा जो दिसतोय तो आहे व्हाईट रॉक. भोवी बघा. दिस इज अ व्हाईट रॉक. आता आम्ही 20 मिनिटं राहिली. इथे चालू आहे ना, आणि तिथून आतच जायचं. पण ती शॉप वर बघायची होती ना. ऍक्च्युली आम्ही 2 तासाचीच पार्किंग घेतली आहे. नको, पण पार्किंगचा आता टाइम संपत आलाय. सो आता आम्ही निघतोय. पण छान आहे, पुन्हा येऊ शकतो आपण इथे आरामात. फक्त पार्किंग थोडं खाली मिळालं पाहिजे.
इथे तुम्ही बघू शकताय रोडच्या बाजूला इथे हे चेरी टोमॅटो लावलेले आहेत, हे बघा. आणि किती आले आहेत बघा, सगळे चेरी टोमॅटो आहेत ना. आता इथे जरा बाजूची जी शॉप आहे ती एक्सप्लोर करतो आणि मग निघतो. पार्किंग संपत आली आहे. 2 तासाचीच घेतलेली होती. जाताना इव्हेंट चालू होतं, ते अजूनही चालू आहे. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. आता आम्ही एका शॉपमध्ये आलो. ते खूप बेस्ट आईस्क्रीम आहे, म्हणजे खूप फेमस आहे आणि त्याचं ऑर्गॅनिक मिल्क पासून ते बनवलेलं आहे आणि खूप रश पण आहे. आणि इथे खूप सारे आईस्क्रीमचे शॉप आहेत. तर आता तिथे मला दाखवते. अशी गाय दाखवलेली आहे. इथे आता आईस्क्रीम घेतलंय, डार्क चॉकलेट आणि व्हॅनिला. चॉकलेट घेतलंय आणि ते व्हॅनिला घेतलंय आणि कोन्स घेतले. आता आम्ही निघालोय आणि स्लोप खूपच जास्त आहे. तर भूवी आधीच सांगत होती की गाडी कशी चढणार म्हणून. तिच्या पोटात आधीच गोळा आलेला ना बाबू. बसली आहे बघ कशी. चढली बाबू हिलवर. अजून जर का सामान असतं तर खूपच कठीण झालं. तरी आपण सगळी बारीक बारीक आहोत. ते घरं खूपच छान आहेत. म्हणजे US मध्ये तर छानच आहेत घरं, पण US पेक्षा पण पर्सनली मला इथे घरं छान वाटली. कारण US मध्ये कशी सगळीच छान नाही आहेत, पण इथे कशी जे घर बघावं ते सुंदरच आहे ना अनिकेत. म्हणजे बाहेरून तर दिसायला छानच दिसतंय. इथे मस्तच वाटलं. ऍटलिस्ट जेवढा एरिया आपण बघितलाय त्याच्यात तरी चांगलंच आहे. हो, खूपच छान आहे. थोडे सिटी मध्ये वगैरे गेलं तर एवढं. हा, तर आम्ही आता आलो आणि आता मी करते जेवण. कारण मी म्हटलं बाहेर नको. आता लेट झालंय खूप, 9 वाजलेत. पण मी आता पटापट काहीतरी करते. चपात्या करते, छोले आहेत आणि मुला हे दलिया वगैरे करेन पटकन. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.